नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी। आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात गाजर हलवा कसा बनवायचा तर ते पाहणार आहोत। आता सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, गाजर मुबलक प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध आहेत। तर बघूयात 1 किलोच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने, ते पण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कसा करायचा ते। पण अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा। तर आज मी तुम्हाला अगदी सिक्रेट पद्धत सांगणार आहे गाजर हलवा कसा बनवायचा ते। अगदी दाणेदार हा गाजराचा हलवा तयार होतो। सर्वात महत्त्वाचं, गाजर कसं सोलायचं, त्याचं वरचं साल्ट कसं काढायचं, कोणता भाग काढायचा, तर अगदी सविस्तर सर्व लहान सहान टिप्स सहित मी रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा। तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया। आता इथं मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। तर पाहू शकतात इथं 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि त्याचा जो बुडाचा भाग असतो तर तो भाग मी हा कट करून घेतलेला आहे। तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि भरपूर अशा पाण्याने आपल्याला हे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी गाजर धुवून घेतलेले आहेत, अगदी 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आणि त्याच्यावरचा जो भाग असतो, गाजरांमध्ये कसं गाजरावर जो असे मूळ असतात, मूळ किंवा त्यालाच रूट म्हटलं जातं, तर ते आपल्याला आपण बटाटे सोलायची जी सोलणी असते तर त्याने आपल्याला ते छालून घ्यायचं आहे, म्हणजे तो भाग काढून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसे आपल्याला गाजराचे मूळ काढून घ्यायचे आहेत आणि वरचा साल्ट काढून घ्यायचा आहे। आता इथं पाहू शकतात मी पूर्ण 1 किलो गाजराचं पूर्ण वरचा मुळाचा जो भाग असतो तर तो काढून घेतला आणि आता आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहेत। तर पाहू शकतात इथं मी गाजर पूर्ण असे खिसून घेतलेले आहेत। आता इथं माझे बघा जवळपास गाजर पूर्ण खिसून झालेले आहेत। आता हे खिसल्यावर कसं त्याचा खिस असं म्हणजे खिसलेलं गाजर भरपूर असं दिसतं, भरपूर असं वाटतं आपल्याला की खूप मोठा खिस झाला, पण तो कसं नंतर आपण तुपामध्ये तो फ्राय करतो तेव्हा अगदी थोडासा, आणि त्याचा गाजराचा हलवा पण अगदी थोडासा होतो। आता इथं बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य, आता इथं 1 किलो गाजर आहेत आणि त्याच्यासाठी पावशेर लिटर म्हणजे 1 पावशेर दूध आहे, पाव किलो साखर आहे आणि 100 ग्रॅम तूप आहे। इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत तर बारीक कट करून, थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि पिस्ते घेतलेले आहेत कट करून। आता हे आहे 1 किलोच्या अचूक प्रमाणात लागणारं साहित्य। तर चला मग आता आज आपण गाजराचा हलवा हा कुकरमध्ये बनवणार आहोत। आता इथे गॅस चालू करून मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे। आता सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं, तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला गाजराचा हलवा घालायचा आहे। जे आपण गाजर किसलेला आहे तर तो पूर्ण गाजर किसलेला आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा केला तुपामध्ये परतून तर खूपच चवीला भारी लागतो। आणि आपल्याला असंच आपल्याला हे जवळपास 7 ते 8 मिनिट तुपामध्ये हे गाजर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। आता इथं 10 मिनिट झालेलं आहे आणि पाहू शकतात कलर पण असा चेंज झालेला आहे। आता 10 मिनिटांनंतर याच्यामध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे तर ते दूध आपल्याला या गाजरामध्ये घालायचं आहे आणि ते पण त्याच्यामध्ये जी दुधावर साय आलेली होती तर ती पण मी याच्यामध्ये घातलेली आहे। त्याने खूपच छान असा गाजराचा हलवा लागतो। आणि नंतर आपल्याला अगदी 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर। जर तुम्ही कुकरमध्ये नाही शिजवून घेतला, तुम्ही जर असं पातेल्यामध्ये कढईमध्ये जरी
शिजवून घेतला तरी सुद्धा चालतं। आता नंतर बघा 2 शिट्ट्या झाल्या आणि हवा घालवली मी कुकरची आणि नंतर मॅशरने काय केलं, थोडं मॅश करून घेतलं गाजर। आता इथं मी छोटीशी कढई ठेवलेली आहे किंवा तडका पॅन वगैरे तुम्हाला काय असेल छोटं पात्र किंवा छोटी कढई, तर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण ड्राय घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ते, तर ते तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे, सॉरी तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। म्हणजे गाजरामध्ये जे आपण हे ड्रायफ्रूट घालणार आहोत तर ते खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात, म्हणजे गाजराचा हलवा खूप छान लागतो। आता तुपामध्ये आपण काजू बदाम पिस्ते हे तळून घेतलेले आहेत। अगदी मंद गॅसवर आपल्याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत, जास्त पण परतून घ्यायचे नाहीत, अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत। तर पाहू शकतात इथं आपण सुकामेवा म्हणजे पूर्ण तळून घेतलेला आहे। एका वाटीमध्ये काढून घेतला आणि परत आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला परत 2 चमचे तूप घालायचं आहे। आता कुकरमध्ये कसं मला कुकरमध्येच परतून घ्यायचा होता, गाजराचा हलवा बनवायचा होता, पण मी अगोदर फक्त उकडून घेतला आणि नंतर मी स्टीलची मोठी कढई ठेवलेली आहे, कारण कसं याला मोठी कढईच लागते हलवण्यासाठी। मग नंतर मी या कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आणि जो गाजराचा हलवा आपण दुधामध्ये उकडून घेतलेला होता, शिजवून घेतलेला होता कुकरमध्ये, तर तो याच्यामध्ये घालायचा। आणि आता ही जी ओलसरपणा आहे तर ते आपल्याला पूर्ण आटेपर्यंत आपल्याला काय करायचं, गॅसवर हे परतून घ्यायचं आहे आणि सतत अधूनमधून आपल्याला 2-3 मिनिटाला हलवत राहायचं आहे, नाहीतर मग खाली काय होईल, चिटकले जाईल। तर आता पाहू शकतात याच्यामध्ये जास्त ओलसरपणा राहिलेला नाही आणि आत्ताच्या स्टेपला आता आपल्याला या गाजरामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। आता साखर आपल्याला पावशेर साखर घालायची आहे। आता तुम्ही म्हणताल की 1 किलो गाजराला पावशेर साखर कशी बरी म्हणजे पुरेल किंवा गोड कसा गाजराचा हलवा होईल, तर गाजरामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, म्हणून 1 किलोला पावशेर साखर ही बस होते। आणि नंतर याच्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर घालायची आणि आपल्याला काजू बदाम पिस्ते जे आपण म्हणजे तुपामध्ये जे तळून घेतलेले होते तर ते याच्यामध्ये घालायचे आणि परत आपल्याला हे पूर्ण ओलसरपणा आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं। तर इथं पाहू शकतात इथं असं मस्त आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये जास्त ओलसर असं पाणी राहिलेलं नाही, साखरेचा पाक वगैरे। तर पाहू शकतात किती खूप छान असा इथं दाणेदार असा गाजराचा हलवा इथं तयार आहे। आता इथं सर्वात सिक्रेट आणि सर्वात नवीन सिक्रेट पद्धतीत एक वापरायची आहे, तुम्ही इथून पाठीमागे तुम्हाला कोणीही ही सांगितली नसेल, तर तीच आज मी सिक्रेट नवीन पद्धत तुम्हाला सांगणार आहे। त्याने खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट असा आपला गाजराचा हलवा लागणार आहे। तर इथं गाजराचा हलवा आपला पूर्ण शिजून तयार झालेला आहे। तर चला मग आता सर्वात सिक्रेट पद्धत कोणती तर पाहूया। परत इथं बघा मी छोटासा म्हणजे तडका पॅन ठेवा किंवा छोटीशी कढई ठेवा, त्याच्यामध्ये परत आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। ते कडकडीत असं तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता इथं तूप बघा कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि हे गाजराचा हलवा जो आहे तर त्याच्यावरून आपल्याला तुपाची कडकडीत अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर पाहू शकतात कडकडीत अशी तुपाची फोडणी आपल्याला या गाजराच्या हलव्यावरून घालून घ्यायची आहे। असं केल्याने गाजराचा हलवा खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट असा लागतो। तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा।